म्हटलं ना बघ काय रे? काय झालं? काय झालं? हां, नाही ते आम्ही जरा महत्वाचं बोलत होतो. अ, तू तू बोल ना. नर्मदा का आली? काय झालं? तू मला रूम मध्ये बोलवलं होतंस, तुला काहीतरी बोलायचं होतं. मी? नाही, कदाचित मला बोलायचं असेल तुझ्याशी, मला आठवत नाही. हां, नाही तुला आठवलं की मग सांग ना, बोलू आपण. हां, मीरा, आपण बोलूया नंतर. मी आले हं जरा. कुठे काय झालं? नाही मला वाटलं असेल झालंय असं बहुतेक काही नाही झालंय. मी येते. मीरा, आई आणि तुझ्यामध्ये काही झालं नाही ना? नाही, आम्ही मायाबद्दल बोलत होतो. माझा चष्मा कुठे ठेवलाय मी? अशक्य आहे. ती मीरा एक मनुष्य असूनही काल कायला कशी काय संपू शकते? नाही नाही, मलाच काहीतरी करायला हवं. दिवसेंदिवस यांची हिंमत वाढतच चालली आहे. इतकी वर्ष मी जे सगळं सांभाळून ठेवलंय ते या दोघी उद्ध्वस्त करणार नाही. नाही, मी असं होऊ देणार नाही. मी असं होऊ देणार नाही. मंजिरी एवढी का चिडले? म्हणजे मंजिरी इथे काय करते?
असं कसा करू शकतेस? वाया गेले आपले कष्ट, वाया गेले आपली शक्ती, वाया गेली. आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे घडायला हवं ते घडलं नाही. आपण तोंडावर पडलो. आपण त्या दोघींसमोर हारलो. आपला हा पराभव त्यांचा आत्मविश्वास वाढवेल. मार्जरी, मला खरंच कळत नाही हे सगळं कसं घडलं. मी त्या दोघींना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेवटी त्या मीराने तिचा डाव साधला. मला अजूनही कळत नाही की काल काळाला कोणी कसं संपवू शकतं. हे आधीपासून महागौरीने ठरवलं आणि ते तसंच घडलं. आपण फक्त तिचे प्यादे ठरवले. हे सगळं त्या महागौरीने खूप हुशारीने घडवून आणलंय. मला तो खंजीर बघताच थोडा संशय आला होता आणि तो खंजीर घेण्यासाठी म्हणूनच आपण काल काळाला मीराच्या खोलीत पाठवलं होतं. पण तो तिच्या खोलीत गेला आणि त्या दोघींनी त्याला ओळखलं आणि त्याला संपवलं. आश्चर्य, काल काळात त्याचा बळी न घेताच नष्ट झालाय. आणि आता मला भीती वाटते की काहीतरी अघटित घडणार आहे. ते घडेलच. असं काहीतरी घडणार आहे आणि ते अटळ आहे. ही तीच गुहा आहे जी मला स्वप्नात दिसली होती. खरी कशी काय? तीच गुहा आहे. मंजिरी या गुहेत काय करते?